रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर, आपण आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काय आपली माझी प्रतिक्रिया अशी आहे की काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती बघता कोणाचाही पायपोस कोणात राहिलेला नाही. संपूर्ण काँग्रेस पक्ष एका वेगळ्या वातावरणामध्ये आहे आणि महाराष्ट्राचे जे काही नेते आहेत त्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला, ज्यांनी तन मन धन देऊन घाम आणि रक्त गाळून गेली 35 वर्ष काँग्रेसची सेवा केली, माझ्यासारखा कार्यकर्ता पण सुद्धा ज्यावेळी या विचारात येतो त्यावेळी नक्कीच त्या पक्षामध्ये काहीतरी गडबड आहे. कारण एवढी वर्ष काम करून मी अमेरिका सोडून आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मुंबईत आलो आणि त्या दिवसापासून आणि त्याच्या आधीपासून युथ काँग्रेसमध्ये NSY मध्ये असतानापासून मी हे काम करत आलेलो आहे. पण आजकाल कार्यकर्त्यांकडे कोणाची बघण्याची दृष्टी राहिलेली नाही. नेत्यांचं आपसात गटातटाचं राजकारण आहे. कार्यकर्त्यांकडे कोण बघणार आणि त्यांच्या व्यथा कोण ऐकणार? आणि जर एवढी वर्ष काम करून जर पक्ष तुमच्याकडे लक्ष देत नसेल, अकाउंटेबिलिटी नसेल, तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? आणि मी एकटाच नाहीये. मी तुम्हाला सांगतो की ही सुरुवात आहे आणि ह्याची सुरुवात मी आज गुढीपाडव्याच्या दिनी केलेली आहे. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांचा श्वास गुदमरतोय, ज्यांना अस्वस्थ वाटतंय, त्यांची व्यथा ऐकणारं कोण नाही, त्यांना पुढे मार्गदर्शन घेऊन नेणारं कोण नाही. कारण ज्यांची पोटं भरलेली आहेत असे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना पक्षाचं पण काय पडलं नाही आणि कार्यकर्त्यांचं पण काय पडलं नाही. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या विकासासाठी जो मुख्यमंत्री दिवस रात्र झटतोय त्यांच्या बरोबर आपण जाऊ आणि कार्यकर्त्यांच्या शब्दाला जागणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि मी त्यांना आज नाही, शिवसेनेत असताना, अगोदरच्या शिवसेनेत असतानापासून ओळखतोय. त्याच्यामुळे एक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा, गरजेला मदतीला धावणारा आणि त्यांना पूर्णपणे सक्षम बनवणारा असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलाय. आणि म्हणून मी जो निर्णय घेतला की त्यांच्या बरोबर जाऊ आणि महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करू. सर, महाविकास आघाडीची कुठेतरी आघाडी आता सुरू होत आहे. त्यावेळेला तेवढ्यामध्ये तुम्ही आता पक्ष सोडून शिवसेनेमध्ये आलाय. काय वाटतं आता तिथे आघाडीमध्ये? मला वाटत नाही की महाविकास आघाडीची आघाडी जी होते, कारण जर आघाडी असती तर 48 जागा जाहीर करण्यासाठी एवढा वेळ लागला नसता. एक, आता काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघ जे आहेत सांगली आणि भिवंडी, ते जर शिवसेना घेत असेल आणि शिवसेना आणि NCP जर उमेदवार जाहीर करत असतील तर याच्यापेक्षा काँग्रेसचं दुर्दैव ते कोणतं? त्याच्यामुळे हे वाटत नाही की ही आघाडी राहील. वाटत नाही की या आघाडी असताना पण या आघाडीतले पक्ष एकमेकाच्या उमेदवाराला मतं देतील. कारण वरतीच मत ऐक्यता नाही आहे तर ते वरचं पाणी खाली झिरपतं, तर खाली कार्यकर्त्यांमध्ये ते पाणी कसं झिरपणार? त्याच्यामुळे मला वाटत नाही की महाविकास आघाडीचा काही फरक या महाराष्ट्रात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पडेल. त्याच्यामुळे ही आघाडी राहील की नाही याच्यात शंका आहे. गेल्या अनेक वर्ष आपण काँग्रेसची बाजू मांडत होता, प्रवक्ते म्हणून आपण काँग्रेस पक्षाची साथ देत होता. मात्र ज्यावेळी पद द्यायची वेळ आली तेव्हा तुम्हाला डावलण्यात आलं. विधानसभातील किंवा विधान परिषद असेल, आपल्याला कुठेही जागा देण्यात आली नाही. खरं तर हे मुख्य कारण आहे का या प्रवेशाला? ते मुख्य कारण तसं त्याच्यातलं एक कारण हे असू शकतं जे तुम्ही म्हणालात, पण ते मुख्य कारण असू शकत नाही. कारण शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळी एखादा कार्यकर्ता येतो त्यावेळी त्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा काय असतात?
की बाबा पक्षाचा मी ब्लॉक अध्यक्ष बनावं, मी गटप्रमुख बनावं, मी शाखा प्रमुख बनावं, किंवा मी जिल्हाध्यक्ष बनावं, मी कॉर्पोरेटर बनावं. असतात ना, कोणाच्या कोणाच्या इच्छा नसतात असं त्यांनी राजकारणात ज्याच्या इच्छा नसतात तो येतच नाही. राजकारणात इच्छा असणारा माणूस येतो. आज मी अमेरिका सोडून भारतात आलो, मी एवढी मेहनत केली आणि माझी मेहनत तर अख्खा महाराष्ट्र जाणतोय ना. मी दिवस रात्र विरोधकांना अंगावर घेतलं, मेहनत केली, आणि मग एवढं केल्यानंतर जर माझ्या पक्षातले काही नेते, मी सगळ्या नेत्यांना दोष देत नाही, माझ्या पक्षातले असे काही नेते आहेत की जे स्वतःच्या गलिच्छ आणि स्वार्थी राजकारणामुळे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची गळचेपी करतात, त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा नेत्यांमुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर पुढे जायचं असेल तर मार्ग बदलल्याशिवाय दुसरा माझ्याकडे पर्याय नाही. कारण हे जे नेते आहेत हे महत्वाच्या जागेवर बसलेले आहेत आणि ते काँग्रेस पक्षाला संपवतायत, माझ्यासारख्या अनुसूचित जाती जमातीच्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला संपवतायत. आणि हे नेते जोपर्यंत आहेत तोपर्यंत या कार्यकर्त्यांची पण प्रगती होणार नाही. आणि अशा प्रकारचे नेते आहोत बाकीच्या पक्षांमध्ये दुसरी आणि तिसरी फळी जी आहे नेत्यांची ती तयार झाली. आज काँग्रेसमध्ये अजून पहिलीच फळी आहे. असे किती नेत्यांना त्यांनी सडवलंय. त्याच्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला. याचा हेतू की फक्त ते पद मिळवणं नाही, पण जर तुमची वाटचालच रोखण्याचा प्रयत्न होत असेल, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याला दाद मागायला तुम्हाला उत्तर द्यायला कोण नसेल, मग तुम्ही काय करणार? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न.